ऑल्टरनेटिंग विद्युतवर चालणारी मोटर बनवण्याची कृती आपण पाहूया। ती बनवण्यासाठी आपल्याला लागेल ट्यूबलाईटचा गेलेला चोक, एक बल्ब, कॉपरची कॉईल, चुंबक, स्विच, वायर आणि अशा काही गोष्टी। कागदाच्या पुठ्ठ्याची एक नळी करून त्याच्याभोवती इन्सुलेटेड कॉपरच्या तारेचे 1200 वेढे घेऊन कॉईल बनवा। हा आहे एक ट्यूबलाईटचा गेलेला चोक। चोक म्हणजे एक प्रकारचा ट्रान्सफॉर्मरच असतो। खालच्या बाजूचा डिंक काढून चोक उघडून घ्या आणि आतला मसाला बाहेर काढा। मग कॉपरच्या तारेची वेटोळी अलगद काढून आतलं लोखंडाचं कोर बाहेर काढा। बघा, वरची वेटोळी काढल्यानंतर अशा लोखंडाच्या पट्ट्या मिळतात। ह्या पट्ट्या टेपनी एकमेकांना चिकटवून 2 लोखंडाची कोर्स तयार करा। चुंबकीय इंडक्शनच्या तत्वावर मोटर्स चालतात। विद्युत वाहकामधून जेव्हा वीज वाहते तेव्हा त्याच्याभोवती चुंबकीय बल तयार होतं। जेव्हा वाहणारी विद्युत ऑल्टरनेटिंग असते तेव्हा तयार होणारं चुंबकीय बलही ऑल्टरनेटिंग असतं। जेव्हा फिरायला मोकळा असा एक परमनंट चुंबक या ऑल्टरनेटिंग चुंबकीय बलामध्ये ठेवला जातो तेव्हा तो फिरायला लागतो। चला, आता आपण मोटरची जोडणी करू। लाकडाच्या तुकड्यावर एक यू आकाराचं कोर ॲल्युमिनियमच्या पट्टीने स्क्रू वापरून बसवून घ्या। वरून छिद्र केलेल्या 2 ॲल्युमिनियमच्या पट्ट्या चुंबकासाठी स्क्रूने बसवा। आधी तयार केलेल्या तांब्याच्या कॉईलला 60 वॉटचा एक बल्ब सिरीजमध्ये जोडा। आपल्या कॉपरच्या तारेचा अवरोध कमी असल्याने बल्बचा लोड नसला तर ती जळून जाईल। कॉईलच्या सर्किटमध्ये एक स्विचही बसवा। आता कॉईल पहिल्या कोरमध्ये घाला आणि दुसरं लोखंडाचं कोरही कॉईलमध्ये बसवून घ्या। एका स्पोक भोवती 2 चुंबक बसवा म्हणजे आपला रोटर तयार होईल। हा रोटर लोखंडाच्या कोर्सच्या मधल्या जागेत ॲल्युमिनियमच्या पट्ट्यांच्या छिद्रात घालून घ्या। हे चुंबक जर आता आपण फिरवले तर ते लगेच थांबतात, पण जर आपण करंट चालू केला आणि मग चुंबक जरासे फिरवले तर मात्र ते अखंड फिरत राहतात। हीच आपली AC मोटर। कॉईलमध्ये तयार होणारं ऑल्टरनेटिंग चुंबकीय बल कोरमुळे पुढे आणलं जातं। परमनंट चुंबक ह्या ऑल्टरनेटिंग चुंबकीय बलाशी आकर्षण प्रतिकर्षणाची क्रिया करत त्याच वारंवारतेने फिरत राहतात। ही छान मोटर बनवायला थोडा वेळ जरूर लागतो, पण तिच्याशी खेळायला खूप मजा येते। ती बनवताना कुणा मोठ्या व्यक्तीची मदत जरूर घ्या।